नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून BA प्रथम वर्षाच्या पेपर क्रमांक 1 यामधील सोर्सेस अर्थात साधने या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत. साधने म्हटल्यानंतर आपल्यासमोर प्रश्न पडतो, साधन म्हणजे नेमकं काय? साधन कशाला म्हणायचं किंवा साधने कशाला म्हटलं गेलेलं आहे? इतिहासामध्ये साधनांना काय महत्त्व दिलं गेलेलं आहे? एके ठिकाणी याचा उल्लेख आलेला आहे, तुम्हाला आढळेल नो सोर्सेस नो हिस्ट्री, म्हणजेच साधन नाही तर इतिहास नाही. याचा अर्थ इतिहासामध्ये साधनांना अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. एवढं महत्त्वाचं स्थान जर इतिहासामध्ये साधनांना असेल तर मग या साधनांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. किंवा असं म्हणता येईल की साधनांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला इतिहास जाणून घेता येत नाही किंवा घेऊ शकत नाही. एवढं महत्त्व या साधनांना असलेलं दिसून येतं. मग आता नेमकं साधन कशाला म्हणायचं, हे कशा प्रकारे इतिहासाला उपयुक्त ठरतं किंवा काय महत्त्व आहे या साधनांचं इतिहासासाठी, इतिहासामध्ये किंवा इतिहास लेखनासाठी, हे आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. नेमकं ऐतिहासिक साधन कशाला म्हणायचं, काय प्रकार आहे त्याच्यामध्ये, त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो, या गोष्टीचा उहापोह आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. आता साधनं नाहीत तर इतिहास नाही असं म्हटल्यानंतर साहजिकच तेवढ्या महत्त्वाची ही गोष्ट असणार आहे. या भागामध्ये आपल्याला प्रामुख्यानं 2 भाग पाहायचे आहेत. साधनांचे जे 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार, यामध्ये आर्किओलॉजिकल सोर्सेस अँड लिटररी सोर्सेस, यालाच पुरातत्वीय साधने आणि पुराभिलेखीय साधने असंही म्हटलं जातं. मग आता पुरातत्वीय साधने म्हणजे नेमकं काय आहे आणि पुराभिलेखीय साधनं म्हणजे नेमकं काय आहे, काय अर्थ होतो याचा, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं या 2 बाबी महत्त्वपूर्ण आहेत. या 2 घटकांचा आपल्याला या साधनांच्या प्रकारामध्ये अभ्यास करायचा आहे. प्राथमिक आपण आर्किओलॉजिकल सोर्सेस म्हणजे नेमकं काय किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे हे साधनं असतात आणि याचा उपयोग कशा पद्धतीनं इतिहासामध्ये किंवा इतिहास लेखनासाठी केला जातो, या बाबीवरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. आर्किओलॉजिकल सोर्सेस यालाच पुरातत्वीय साधने, त्याचबरोबर भौतिक साधने असाही उल्लेख तुम्हाला आढळेल. आता भौतिक साधनं कशाला म्हणायचं मग, किंवा पुरातत्वीय साधनं कशाला म्हणायचं? आणखी एक शब्द तुम्हाला यासाठी वापरलेला आढळेल, तो म्हणजे अलिखित साधने. हे या दुसऱ्या बाबीसाठी किंवा दुसऱ्या बाबीशी ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. हा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी एक नवीन भाग असणार आहे, त्यामुळं थोडंसं वेगळा वाटणारा, परंतु जसं आपण यामध्ये पुढे जाऊ तसं आपल्याला त्यामध्ये आणखीन जास्त इंटरेस्ट येत जाईल, आवड निर्माण होत जाईल आणि या साधनांचा खऱ्या अर्थानं आपल्याला शोध घेता येईल.
यामध्ये या दोन बाबीमध्ये आपल्याला कम्पेअर करत पुढे जावं लागणार आहे. हा पहिला घटक पुरातत्वीय साधन आहे आणि दुसरा घटक पुराभिलेखीय साधन आहे. यामध्ये फरक पहा. फक्त काही अक्षरांचा फरक आपल्याला जाणवतो आहे. पुरातत्वीय आणि पुराभिलेखीय. पुरातत्वीय साधने यामध्ये पुरातत्वीय आणि पुराभिलेखीयमध्ये लेखीय हे दोन वेगळे शब्द आपल्याला दिसत आहेत. तोही फरक तोच आहे. फक्त शब्दात जरी एवढाच फरक असला तरी परंतु या दोन्ही घटकामध्ये फार मोठा फरक आपल्याला जाणवतो. तो पुढील शब्द पाहिल्यानंतर. ते कसं काय? तर पुरातत्वीय अर्थात त्याला जर भौतिक साधने असंही म्हटलं जातं, तर पुराभिलेखीय साधनांना वाङ्मयीन साधने असंही म्हटलं जातं. पहा, हे समानार्थी शब्द लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला, कारण या बाबी ज्यावेळेस प्रश्नाच्या स्वरूपात तुमच्या समोर येतील त्यावेळेस या बाबी लक्षात असणं गरजेचं आहे. यावरती विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर दोन्ही शब्द वापरले जाऊ शकतात. त्यामुळं पुरातत्वीय या शब्दाला हा जो समानार्थी शब्द आहे तो भौतिक साधन आहे आणि त्यालाच आणखी एक शब्द वापरला गेलेला आहे, तो म्हणजे अलिखित साधन आहे. पहा, या शब्दावरून आपल्याला थोडंसं ही थीम किंवा हे चित्र क्लिअर होण्यासाठी लक्ष सोपं जाईल. अलिखित साधने आणि पुराभिलेखीय साधनांना वाङ्मयीन साधने, त्याचबरोबर आणखी एक शब्द वापरला गेलेला आहे, तो म्हणजे लिखित साधने. पहा, आता मात्र तुमच्या लक्षात येईल हे अलिखित साधने आणि दुसरे आहेत लिखित साधन. ही दोन प्रकारची साधनं आपल्याला या प्रकारामध्ये अभ्यासायची आहेत. मग अलिखित साधनं आहेत आणि लिखित साधनं आहेत. लिखित साधनाविषयी बऱ्याचदा आपण ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल. लिखित साधनं अर्थात वेगवेगळे ग्रंथ आहेत. प्राचीन कालखंडाच्या इतिहासाची माहिती देणारे फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथसंपदा उपलब्ध झालेली आहे. या ग्रंथांच्या आधारे प्राचीन कालखंडाविषयी, प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी आपल्याला भरपूर अशी माहिती उपलब्ध करून घेता येते. हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ म्हणजेच इतिहासाची लिखित साधनं आहेत, पुराभिलेखीय साधनं आहेत. पुराभिलेखीय अर्थात लिहिलेली किंवा लिहून ठेवलेली. मग अलिखित नेमकं काय आहे? हे साधनं कशी असतात? त्याचा उपयोग कसा केला जातो? मग या गोष्टीचा आपल्याला उहापोह करायचा आहे, माहिती घ्यायची आहे. असेही तुम्ही पुढे वेगवेगळे उल्लेख वाचाल की जी लिखित साधनं आहेत, या लिखित साधनापेक्षा अलिखित साधनं जास्त महत्त्वपूर्ण असतात. किंवा तुम्हाला असेही उल्लेख आढळतील किंवा लिखित साधनापेक्षा अलिखित साधने हे जास्त विश्वसनीय असतात. हे असं कसं काय? मग साहजिकच लिखित साधनामध्ये काहीतरी फेरफार केला जाऊ शकतो किंवा चुकीच्या नोंदी येऊ शकतात किंवा चुकीची माहिती या लिखित साधनाद्वारे येत असते. परंतु जे अलिखित साधने आहेत
या अलिखित साधनांच्या माध्यमातून जी सत्य माहिती आहे, जी सत्य घटना आहे किंवा जी नोंद त्या काळामध्ये जशी केलेली आहे तशाच पद्धतीची नोंद आपल्याला या अलिखित साधनाच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळंच हे लिखित साधनापेक्षा अतिशय विश्वसनीय साधन म्हणून या अलिखित साधनांकडं पाहिलं जातं. ते कसं काय मग? आता काही उदाहरणं पाहूयात आपण. या साधनांच्या आधारे कशा पद्धतीने इतिहास लिहिला जातो किंवा इतिहास लेखनासाठी ही साधने कशा पद्धतीनं उपयोगी ठरतात या बाबीवरती आपल्याला फोकस करायचा. आता एखाद्या इंडस्ट्री आहे किंवा एखादा कारखाना आहे किंवा एखादी कंपनी आहे किंवा एखादा संस्था आहे, महाविद्यालय आहे, कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट आहे. भविष्यामध्ये जर त्या कंपनीविषयीची माहिती लिहायची असेल किंवा त्या कंपनीचा इतिहास लिहायचा असेल तर आपल्याला त्या कंपनीशी रिलेटेड किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या या सोर्सेसचा उपयोग करावा लागतो. मग या कारखान्याविषयी किंवा या कंपनीविषयी माहिती देणारे असंख्य पुरावे असतात. या पुराव्यांचा आधार घेऊन आपल्याला ते लिखाण करावं लागतं. जसं की या कंपनीमध्ये जे काही रेकॉर्ड आहे, जी कागदपत्र आहेत, मग ते हस्तलिखित असतील किंवा टायपिंग केलेली असतील किंवा कॉम्प्युटरवरती प्रिंट केलेली असतील, ही कागदपत्र, या कागदपत्रामध्ये त्या कंपनीचा जो काही व्यवहार केलेला आहे याची इत्थंभूत माहिती आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. ही झाली लिखित साधनं, कागदावरती जे काही लिहून ठेवलेलं आहे आणि त्या लिहिलेल्या कागदाच्या माध्यमातून आपल्याला त्या कंपनीविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळते. अर्थात त्या कंपनीचा ज्यावेळेस आपण इतिहास लिहायला घेऊ त्यावेळेस या कागदपत्रांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. ही झाली लिखित साधनं. पण जर का त्या कागदपत्रामध्ये कंपनी बंद पडली, काय झालं ही गोष्ट वेगळी, किंवा भरभराटीस आली, कशी आली याची माहिती आपल्याला त्या माध्यमातून मिळेल. हे पण अनावधानाने किंवा खोडसाळपणाने त्या कागदपत्रामध्ये काही उलटफेर झालेला असेल, काही चुकीच्या नोंदी घेतल्या गेलेल्या असतील किंवा या कागदपत्रामध्ये काही चुकीची माहिती येऊ शकते. अर्थात या साधनाच्या माध्यमातून जर आपण इतर साधनांशी त्याची सांगड घालून जर सत्यता पडताळून नाही पाहिली तर तशाच पद्धतीचा चुकीचा इतिहास पुढे येऊ शकतो. म्हणूनच कुठंतरी या लिखित साधनांना दुय्यम दर्जाची साधनं असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यातून पूर्ण सत्य एखादी वेळेस येण्याची शक्यता कमी असण्याची असू शकते किंवा ते नाकारता येत नाही. मग अशा वेळी आपल्याला या कागदपत्रांना प्राथमिक दर्जाच्या साधनांशी त्याच्याशी सांगड घालून खरी माहिती मिळवता येते.
मग आता या कंपनीचा इतिहास जाणून घेण्यासाठी लिखित साधनांच्या बरोबरच जी काही प्राथमिक दर्जाची साधनं उपलब्ध होणार आहेत त्याला आपण भौतिक साधनं असं म्हणू. भौतिक साधनं म्हणजेच पुरातत्वीय साधनं. आता या पुरातत्वीय साधनांमध्ये काय असणार आहे त्या कंपनीच्या इतिहास लेखनासाठी लागणारे, ते म्हणजे ती कंपनी किंवा तो कारखाना, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याची इमारत, त्यामध्ये असणाऱ्या मशिनरीज, वेगवेगळे भाग, ऑफिस, इतर त्याचे पार्ट्स असणार आहेत. अर्थात ही कंपनी उभी करण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागलेलं आहे किंवा इतर सामग्री आहेत, या सामग्री म्हणजेच या कंपनीचा इतिहास सांगणारे हे पुरातत्वीय साधनं आहेत. या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येईल. मग ही साधनं, या साधनांच्या आधारे आपल्याला त्या कंपनीचा भौतिक इतिहास आपल्याला माहिती होतो. तर जी काही लिखित साधनं आहेत, या लिखित साधनांच्या माध्यमातून हे आपल्याला या कंपनीच्या महत्त्वपूर्ण घडामोडीविषयी, त्याच्या अधोगतीविषयी किंवा त्याच्या प्रगतीविषयी या साधनांचा आधार घेऊन महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होत असलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे अशा प्रकारे या कारखान्याविषयी किंवा त्या कंपन्याविषयी माहिती घेता येते आणि त्याविषयी लिखाण करता येतं. अर्थात त्याचा इतिहास लिहिला जाऊ शकतो. हे उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इतिहास कशा पद्धतीनं लिहिला जातो, इतिहास लेखनासाठी कशा प्रकारे या साधनांचा उपयोग होत असतो. त्या दृष्टिकोनातून ही दोन प्रकारची साधनं आपल्याला इतिहास लेखनासाठी किंवा इतिहास माहिती करून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली गेलेली आहेत. या पुरातत्वीय साधने किंवा भौतिक साधने आणि दुसरं म्हणजे लिटररी साधने, लिखित साधने, वाङ्मयीन साधने किंवा पुराभिलेखीय साधने. या दोन महत्त्वपूर्ण प्रकारांचा अभ्यास आपल्याला या प्रकारांच्या माध्यमातून घ्यावाचा आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण जी पुरातत्वीय साधनं आहेत, या पुरातत्वीय साधनांचा अभ्यास